नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डिरेक्ट मुद्दामध्ये तुमचं स्वागत आहे. या लेक्चरमध्ये आपण एक करंटचा टॉपिक अभ्यासतोय, तो म्हणजे स्वच्छता सर्वेक्षण 2020. यामध्ये आपण लोकसंख्येनुसार कोणत्या शहरांना कोणकोणते पुरस्कार मिळाले ते पाहू. तसेच या सर्वेक्षणाचा सारांश आपण इथे बघणार आहोत आणि सगळ्या उपप्रकारांमधील जे पुरस्कारांचं वितरण आहे तेही आपण इथे बघून घेऊयात. सगळ्यात आधी या सर्वेक्षणाचा सारांश आपण इथे थोडक्यात समजून घेऊ. पंतप्रधान मोदीजींनी स्वच्छ सर्वेक्षण 2020 ची घोषणा केली. या दरम्यान स्वच्छतेसाठी उत्तम उपाययोजना करणाऱ्या शहरांचाही गौरव करण्यात आला आहे. स्वच्छता सर्वेक्षण 2020 मध्ये 1 लाखांहून अधिक लोकसंख्या असणाऱ्या शहरांच्या कॅटेगरीमध्ये देशातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून इंदोरची निवड करण्यात आली आहे. मध्य प्रदेशातील इंदूर शहर सलग चौथ्यांदा देशातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून घोषित करण्यात आला आहे. तर दुसऱ्या स्थानी गुजरातमधील सुरत शहराची निवड करण्यात आली. तर तिसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्रातील नवी मुंबई हे शहर सर्वात स्वच्छ शहर म्हणून निवडण्यात आलं आहे. इथे काही महत्त्वाचे पॉइंट्स आहेत. स्वच्छता सर्वेक्षणाच्या पहिल्या आवृत्तीत म्हैसूरला भारतातील सर्वात स्वच्छ शहराचा मान मिळाला होता. यानंतर सलग 3 वर्ष म्हणजे 2017, 2018 आणि 2019 मध्ये मध्य प्रदेशातील इंदोर या शहरालाच सर्वात स्वच्छ शहराचा मान देण्यात आला आहे. यावर्षीही सलग चौथ्यांदा इंदूरने हा मान पटकावला. 1 लाखांपेक्षा कमी लोकसंख्येच्या कॅटेगरीमधील आपण शहरे बघू. यामध्ये कराड, सासवड आणि लोणावळा ही तिन्ही महाराष्ट्रातील शहरे या कॅटेगरीत येतात. या सर्वेक्षणातील काही महत्त्वाचे की पॉइंट्स आहेत. या सर्वेक्षणामध्ये एकूण 129 पुरस्कार दिले गेले. आतापर्यंत 4324 शहरे ही हागणदारी मुक्त म्हणजेच ओपन डिफिकेशन फ्री घोषित करण्यात आली आहेत. 1319 शहरे हे ODF प्लस आणि 489 शहरे हे ODF प्लस प्लस मानांकित केली आहेत. इंदूर, अंबिकापूर, नवी मुंबई, सुरत, राजकोट आणि म्हैसूर ही 6 शहरे 5 स्टार, यासह 86 शहरे 3 स्टार आणि 64 शहरे हे 1 स्टार म्हणून घोषित करण्यात आली. इथे काही इम्पॉर्टंट राज्य आपण बघू. 100हून अधिक शहरे स्वच्छ असलेल्या राज्यांमध्ये छत्तीसगड हे आहे. 100 पेक्षा कमी शहरे स्वच्छ असलेल्या राज्य हे झारखंड हे ठरले. 100हून अधिक शहरे उत्कृष्ट प्रदर्शन करणारे राज्य हे महाराष्ट्र आहे आणि 100 पेक्षा कमी शहरे उत्कृष्ट प्रदर्शन करणारे राज्य हे मध्य प्रदेश हे ठरले. यामध्ये मेगा सिटी बद्दल आपण काही इम्पॉर्टंट फॅक्ट्स बघू. 40 लाखांहून अधिक लोकसंख्या असलेली सर्वात स्वच्छ मेगा सिटी ही गुजरातमधील अहमदाबाद ही ठरली आहे आणि 40 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेली सर्वोत्कृष्ट स्वावलंबी शहरांमध्ये कर्नाटकमधील बेंगलुरू हे शहर आहे. तसेच आंध्र प्रदेशमधील विजयवाडा हे सुद्धा शहर आहे. आता राजधानीबद्दल काही आपण इम्पॉर्टंट पॉइंट्स बघूया. सर्वात स्वच्छ राजधानी ही नवी दिल्ली ही ठरली आहे. सर्वात स्वच्छ वेगवान स्वच्छ होणारी राजधानी ही उत्तर प्रदेशमधील लखनौ ही ठरली आहे. सर्वात वेगवान स्वावलंबी असणारी स्वच्छ राजधानी ही मध्य प्रदेशमधील भोपाळ हे शहर ठरले. आता स्वच्छ गंगा शहर कोणतं ते आपण बघू. उत्तर प्रदेशमधील वाराणसी या शहराला बेस्ट गंगा टाउन हा किताब देण्यात आला आहे. आता उत्तर विभागातील काही स्वच्छ शहरे आपण बघू. यामध्ये उत्तर प्रदेशमधील गंगा घाट हे सर्वात स्वच्छ शहर ठरले. 25 ते 50 हजार लोकसंख्येच्या कॅटेगरीमध्ये पंजाबमधील नवा शहर हे सर्वात स्वच्छ शहर आहे आणि 25,000 पेक्षा कमी लोकसंख्येच्या कॅटेगरीमध्ये उत्तर प्रदेशमधील औघार हे शहर आहे. ईशान्य विभागातील काही स्वच्छ शहरे बघूयात. यामध्ये आसाममधील जोरघाट हे सर्वात स्वच्छ शहर आहे. कॅटेगरी वाईज 25 ते 50 हजार लोकसंख्येमध्ये नागालँड मधील मोकुकचंग हे सर्वात स्वच्छ शहर ठरले आणि 25,000 पेक्षा कमी लोकसंख्येच्या कॅटेगरीमध्ये मणिपूरमधील जिरीबाम हे शहर आहे. आता पूर्व विभागातील काही स्वच्छ शहरे पाहू. यामध्ये सर्वात स्वच्छ शहर हे ओडिशातील धमतरी हे आहे. 25 ते 50 हजार लोकसंख्येच्या कॅटेगरीमध्ये छत्तीसगडमधील जशपूर नगर हे आहे. तर
25,000 पेक्षा कमी लोकसंख्येच्या कॅटेगरीमध्ये छत्तीसगडमधील पाटण हे सर्वात स्वच्छ शहर आहे. आता दक्षिण विभागातील काही स्वच्छ शहरे बघू. यामध्ये आंध्र प्रदेशमधील पालामनेरू हे सर्वात स्वच्छ शहर आहे. 25 ते 50,000 लोकसंख्येच्या कॅटेगरीमध्ये तेलंगणातील मेदचल हे सर्वात स्वच्छ शहर ठरले आणि 25,000 पेक्षा कमी लोकसंख्येच्या कॅटेगरीमध्ये कर्नाटकमधील पेरियापटना हे सर्वात स्वच्छ शहर आहे. आता पश्चिम विभागातील काही शहरे बघू. यामध्ये महाराष्ट्रातील रत्नागिरी हे सर्वात स्वच्छ शहर आहे. 25 ते 50,000 लोकसंख्येच्या कॅटेगरीमध्ये महाराष्ट्रातलंच शिर्डी हे शहर आले आणि 25,000 पेक्षा कमी लोकसंख्येच्या कॅटेगरीमध्ये सुद्धा महाराष्ट्रातील पन्हाळा हे गाव सर्वात स्वच्छ शहर ठरले. आता सर्वात स्वच्छ छावण्या कोणत्या आहेत ते बघू. छावणी म्हणजेच कॅन्टोन्मेंट्स. यामध्ये पहिल्या क्रमांकावरती आहे जालंधर कॅन्टोन्मेंट, दुसऱ्या क्रमांकावर आहे दिल्ली कॅन्टोन्मेंट आणि तिसऱ्या क्रमांकावरती आहे मेरठ कॅन्टोन्मेंट. आता नागरिकांच्या सहभागांबद्दल काही महत्त्वाचे फॅक्ट्स आपण बघू. स्वच्छतेकडे नागरिक जनजागृतीसाठी देण्यात येणारी शहरे आहेत मध्य प्रदेशमधील उज्जैन, तेलंगणामधील आहे करीमनगर आणि मध्य प्रदेशमधीलच सिहोरा हे शहर आहेत. तसेच शहर परिसर स्वच्छ ठेवण्यात जास्तीत जास्त नागरिकांचा सहभाग हा शहाजहापूर या शहरामधून मिळालेला आहे. इथे खूप महत्त्वाचे पॉइंट आहेत. 1 ते 3 लाख लोकसंख्या असलेले सर्वात स्वच्छ शहर हे आंध्र प्रदेशमधील तिरुपती हे ठरलेलं आहे. स्वच्छतेच्या दृष्टीने सर्वात वेगवान शहर हे राजस्थानमधील जोधपूर आहे आणि स्वच्छतेच्या बाबतीत स्वावलंबी शहर 10 लाख लोकसंख्यापेक्षा कमी असलेले शहर हे कर्नाटकमधील म्हैसूर हे आहे. तर अशा पद्धतीने आपण स्वच्छता सर्वेक्षण 2020 बद्दल सर्व महत्त्वाचे मुद्दे कव्हर केलेत. यातून तुमच्यासाठी एक सेल्फ अनालिसिसचा क्वेश्चन आहे. खालीलपैकी सत्य विधान किंवा विधाने सांगा. अ विधान आहे प्रयागराज शहराला बेस्ट गंगा टाउन हा किताब देण्यात आला. ब विधान आहे सर्वात स्वच्छ छावणी पुरस्कार हा खडकी छावणीला मिळाला. ऑप्शन्स आहेत फक्त अ, फक्त ब, एकही नाही की दोन्ही. याचा आन्सर नक्की तुम्ही कमेंट करून कळवायचे. डिरेक्ट मुद्द्यामध्ये मी इथेच थांबते. पुन्हा भेटूयात